आजचा दौरा तर थेट गावाला जायचा होता। नमस्कार, मी आहे गाथ्याची आई। आज गावाला जायचं होतं, त्यामुळे सकाळपासूनच सगळी कामे पटापट आवरायची होती। आज डब्यासाठी डाळ भात, गवारीची भाजी, चपाती बनवली होती। आज नाश्ता तर तसा स्किपच केला होता, कारण मला पुढची कामेही पटापट आवरायची होती। कारण गावाला जायचं म्हटलं की ती फक्त एका दिवसाची तयारी नसते, तर ती मागच्या आठवडाभरापासून किंवा 15 दिवसापासूनची तयारी असते। त्यात सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे फ्रीज। कारण आपल्याला जेव्हा जास्त दिवसांसाठी जायचं असतं तेव्हा त्यात काही खराब व्हायचंय का किंवा बाजारामध्ये काही खराब होण्याजोगं आहे का हे सगळं बघावं लागतं। आणि लहान बाळासोबत प्रवास करायचा म्हटलं की त्याची खाण्यापिण्याच्या वस्तू या सोबत तर घ्यायच्याच असतात। त्यातही पण बिस्किट वगैरे नाही तर हेल्दी गोष्टीच घ्यायच्या असतात। गाथालाही पण प्रवासात खाण्यासाठी मी कायम हेल्दी गोष्टीच घेते। एकतर घरी बनवलेल्या किंवा बाहेरून आणल्या तरी त्या पण तिच्यासाठी ज्या चांगल्या असतील। फक्त खाण्याच्याच गोष्टी नाही तर इतर पण खूप प्रवासात महत्त्वाच्या गोष्टी असतात की ज्या सर्व सोबत घ्यायच्या असतात। आज गाथाला लवकरच झोपी लावलं होतं, कारण मला खूप काम आवरायचं होतं। त्यानंतर सगळी कामं आवरलं, मी माझं आवरायला घेतलं। आता गावाला जायचं म्हटल्यावर साडी तर ही आलीच, त्यामुळे सर्वात अगोदर माझं आवरून पावसाचे दिवस चालू असल्यामुळे लक्ष फक्त बाहेरच होतं की कंप्लीट आपण निघायचा टाइम आणि पाऊस नको यायला। पण कॅन्सल करायला हा काय जवळचा प्लॅन नव्हता, कारण गावाला जायचं होतं, तो काय कॅन्सल होणार नव्हता। जवळपास 2 ते 3 तासाचा प्रवास करून आम्ही गावाला पोहोचलो। खूप दिवसांनंतर आल्यामुळे सगळ्यांनाच गाथाचं खूप नवल वाटलं। त्यात लगेच तिचे दादा तिला भेटायला आले, आजीला भेटली, सर्वांना भेटली। भेटूया पुढील गावाकडच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।